तर धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होती। तर पुढचा निकाल हाती येतोय चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विजयी झालेले आहेत। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी लढत होती। चंद्रपूरची जागा काँग्रेसकडून नेमकी कोणाला दिली जाणार यावरून सुरुवातीच्या काळामध्ये काहीसे वाद झालेले होते। बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत प्रतिभा धानोरकर। बाळू धानोरकरांची जागा ही 2019 मध्ये काँग्रेसला मिळालेली एकमेव जागा होती, पण त्यानंतर आता 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा विलक्षण आहे, लक्षणीय आहे, नोंदनीय आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विजयी झाल्यात तर ओमराजे निंबाळकर 2 लाखाहून अधिक मतांना विजयी झालेले आहेत। तर ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। ठाण्याचा गड नरेश म्हस्के शिंदेंचे शिलेदार नरेश म्हस्के यांनी राखलेला आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या होम ग्राउंडवर ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। ठाण्यामध्ये नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे अशी लढत होती। राजन विचारे हे 2 टर्म खासदार होते ठाण्यामधले। यंदा ठाण्याचा शिंदे गटाचा किंवा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यासाठी खूप जास्त उशीर झाला होता। देशामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वात कमी मतदान झालं त्यापैकी 1 नंबर हा ठाण्याचा सुद्धा लागलेला होता। त्यामुळे ठाण्यामध्ये नेमकं काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती। राजन विचारे जे 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत, मागच्या वेळी त्यांच्याकडे थंपिंग मेजॉरिटी होती। यंदा मात्र राजन विचारेंना पराभवाची धूळ चाखायला लागलेली आहे आणि नरेश म्हस्के यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडली आहे। खरं तर प्रचारासाठी खूप कमी कालावधी नरेश म्हस्के यांच्या हातामध्ये होता, पण ठाणेकरांनी कौल हा नरेश म्हस्केंच्या बाजूने देत एक प्रकारे ठाण्याची शिवसेना ही पूर्णतः शिंदेंसोबत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। तर बुलढाण्यामध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव विजयी झालेले आहेत। वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीचे अमर काळे विजयी झाले। जायंट किलर ठरतायत अमर काळे। रामदास तडस यांच्यासमोर एक मोठं आव्हान अमर काळे यांनी उभं केलेलं होतं आणि रामदास तडस पराभूत होऊन वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीचे अमर काळे विजयी झालेले आहेत। तर बुलढाण्यामध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली आहे। काही ठिकाणी महायुतीला विजय साकायला मिळतो तर काही ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे काहीशी मिश्र भावना, काहीशी मिश्र प्रतिक्रिया महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते। पण एकूण जागांचा जर आपण विचार केला सध्याच्या घडीला जे काही विजयी उमेदवार समोर आलेत, मावळमधली अपडेट समोर येते। मावळमध्ये श्रीरंग बारणे हे विजयाच्या दिशेने घोडदौड करतायत तर ठाण्यामधून नरेश म्हस्के हे विजयी झालेत। त्यांचं अभिनंदन करण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या होम ग्राउंडवर ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे विजयी झालेत। मावळमध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे अशी लढत होती। श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा 2019 मध्ये पराभव केला होता आणि पार्थ पवारांच्या पराभवाचा आम्ही वचपा काढू असं रोहित पवार म्हणालेले होते। पण सध्या जे चित्र समोर आलंय श्रीरंग बारणे मावळमधून विजयी झालेत तर संजोग वाघेरे पराभव त्यांना स्वीकारावा लागलेला आहे। दृश्य आपण पाहतोय ठाण्यामधली बीड मधलं अपडेट समोर येते। बीड मध्ये सगळ्यांचं लक्ष लागलंय तर रावसाहेब दानवे हे जालन्यामध्ये 50,000 मतांनी पिछाडीवर आहेत। एक खूप मोठी अपडेट, कारण का खूप मोठं नेतृत्व, अनेक टर्म खासदार राहिलेलं नेतृत्व, केंद्रीय मंत्री असलेलं नेतृत्व रावसाहेब दानवे हे सध्या 50,000 मतांनी पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महायुतीचे अनेक मोठे नेते, अनेक मोठे चेहरे हे सध्या पराभवाच्या छायेत असल्याचं आपल्याला दिसून येतंय। तर बीडमध्ये पंकजा मुंडे या 33,000 मतांनी आघाडीवर आहेत। बीडमध्ये नेमकं काय होणार याची उत्सुकता अगदी सकाळपासून शिगेला पोहोचली आहे, कारण का जसजशा मतमोजणीच्या फेऱ्या पुढे जात आहेत, कधी बजरंग सोनावणे आघाडीवर होते, बराच काळ बऱ्याच फेऱ्या अशा होत्या जिकडे बजरंग सोनावणे आघाडीवर होते, पण आता पंकजा मुंडे यांनी आपली आघाडी कायम राखण्यामध्ये यश मिळवले। सध्या आपण दृश्य पाहतोय नाना पटोले यांना पेढा भरवला जातोय। सध्या काँग्रेसमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे, कारण का 2019 मध्ये जिकडे काँग्रेसचा केवळ 1 खासदार निवडून आला होता तिकडे आता काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा थेट 12 वर पोहोचलेला आहे। 12 खासदार म्हणजे भाजपपेक्षा सुद्धा जास्त जनमत, जास्त मॅन्डेट हे काँग्रेस सोबत आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, कारण भाजपला 11, शिंदे गटाला 7, अजित पवार गटाला 1, रायगड मधली सुनील तटकर यांची जागा, ठाकरे गटाला 9, शरद पवार पक्षाला 7, काँग्रेसला 12 तर इतर अपक्ष सांगलीचे विशाल पाटील हे विजयी झालेले आहेत।
मुख्यमंत्री शिंदे नेमकी काय प्रतिक्रिया देतात याची उत्सुकता आहे, कारण का अपेक्षित यश शिंदे गटाला सध्या मिळताना दिसलेलं नाहीये. शिंदे गटाचे अनेक उमेदवार हे पराभूत झालेत, काही उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत. थोडं मागे हो, मी करतोय. थोडं मागे हो, थोडं मागे हो. एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात त्याची उत्सुकता आहे. पण वायनाडमधून अपडेट येते. रायबरेली पाठोपाठ वायनाडमध्ये सुद्धा राहुल गांधी विजयी झालेले आहेत. वायनाड हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ. मागच्या वर्षीची निवडणूक देखील त्यांनी वायनाडमधून लढवलेली होती आणि वायनाडमध्ये राहुल गांधी विजयी झाले. 2 लोकसभा मतदारसंघांमध्ये राहुल गांधी लढत होते. एक होता रायबरेली आणि दुसरा होता वायनाड. रायबरेलीमध्ये देखील विजयाची माळ राहुल गांधींच्या गळ्यात पडली, तर वायनाडमध्ये देखील राहुल गांधी विजयी झालेले. सर्वप्रथम मी ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचे आभार मानतो. कारण महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना आता जवळपास 1,90,000चा लीड, 2 लाखापेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालेलं आहे. आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. कारण त्यांनी जी मेहनत घेतली आणि हा ठाणे लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला, बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा, ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रूपाने डौलाने फडकतोय. आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बालेकिल्ला